राम राम मंडळी. आजच्या रंगीत बातम्या. रंगूबाई रंगराव रंगवलेले आपल्याला रंगेल बातम्या देत आहे. बुरा न मानो होली है. आज मुख्यमंत्र्याच्या बायकोने जाहीर केले आहे की त्यांनी उद्याच नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून उद्या सर्व जनतेसमोर हा लाईव्ह कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. राज्याचे सर्व मंत्री यावर्षी अकोल्यात रंगपंचमी खेळण्यासाठी येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. राज्यात सर्व पोलीस कार्यालयात रंगपंचमी साजरी करण्यासाठी सुट्टी झाल्यामुळे वर्षभर दारू पिणाऱ्या सर्व लोकांनी न पिण्याचा निर्णय घेतला असून आज रोजी ते दारूला हात सुद्धा लावणार नाहीत. जागतिक बेवळा संघाचे अध्यक्ष बेवकूफभाई बेवळा यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. अवैध पुरुष मंडळांनी यंदा रंगपंचमी खेळण्यास नकार दिला असून जोवर आमच्या मंडळाचे किमान 50% सदस्यांचे लग्न जुळत नाही तोपर्यंत आम्ही रंगपंचमी खेळणार नाही असे जाहीर केले आहे. आजपासून गल्लोगल्ली दारूचे कारखाने सुरू करणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. यामुळे सर्व ठिकाणच्या म्हाताऱ्या व्यक्तीस दारू पिण्यासाठी लांबवर जाण्याची वेळ येणार नाही आणि दारू सुद्धा वाजवी दरात मिळत असल्याने सर्व वयोवृद्ध लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रसंगी अनेक वयोवृद्ध मंडळींनी प्रत्येक गावात दारूने आंघोळ करून अभिषेक केला आहे. राज्यात आजपासून गाडी चालवताना लायसन्सची काही एक आवश्यकता राहणार नाही आणि लायसन्सधारक असलेल्या वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागेल असे परिवहन खात्याने कळवले आहे. तसेच सिंगल सीट गाडी चालवणारा कठोर कारवाई करण्यात येत असून 3-4 सीट बसणाऱ्या 2 व्हीलर गाड्यावरच्या प्रवाशांचा सत्कार चौकाचौकात करण्यात असल्याचे समजते. होळीसाठी दिलेल्या रंगीत बातम्या कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बुरा न मानो होली है.